आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून। महायुतीमधील घटक पक्षांची आज मुंबईमध्ये बैठक। लोकसभा निवडणूक निकालावर बैठकीमध्ये विचारविनिमय होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। काँग्रेसच्या नवनियुक्त खासदारांची आज बैठक। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चन्नीतला देखील उपस्थित राहणार। मनसेच्या सरचिटणीसांची आज सकाळी 9 वाजता बैठक। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन। काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची उद्या बैठक। कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार। काँग्रेस मुख्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। नागपूरमध्ये काँग्रेसच्या वाढत्या मतांमुळे भाजपचे नेते आता चिंतेत। नितीन गडकरींची हॅट्रिक मात्र मताधिक्य घटलं। विधानसभेची निवडणूक समोर असल्यानं भाजप नेत्यांची चिंता वाढली। पंकजा मुंडे यांना अहमदनगर शहरातून विधानसभेची उमेदवारी द्या। नगरचे भाजप शहराध्यक्ष अभय आगरकर यांची बावनकुळे यांच्याकडे मागणी। तर राष्ट्रवादीनं सुजय विखेंसाठी काम केलं नाही। आगरकरांचा संग्राम जगताप यांच्यावर निशाणा। राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या खासदारांची आज सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक। नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केली जाणार। नवनीत राणा, रवी राणा माध्यमांशी न बोलताच नागपूर विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं राणा दाम्पत्याला दिल्लीला बोलावलं। आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी शिंदेचे खासदार दिल्लीत दाखल। दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये खासदारांची शिवरायांचं दर्शन घेतलं। दिल्लीमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना आता वेग। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 9 जूनला संध्याकाळी मोदींचा शपथविधी होणार। इंडिया आघाडी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखण्याच्या तयारी। नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू, सूत्रांची माहिती। एनडीएच्या बहुमत चाचणीच्या दिवशी इंडिया आघाडी संसदेमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार। मतदानामध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न करणार। पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटी रुपयांचं नुकसान। हा शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा। घोटाळ्याची संसदीय समितीमार्फत चौकशी करा, राहुल गांधी यांची मागणी। राहुल गांधींना आज न्यायालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहावं लागणार। मानहानी प्रकरणामध्ये बंगळुरू न्यायालयामध्ये राहुल गांधी हजर राहणार। विशाल पाटील यांच्याबाबत राऊतांची आता सकारात्मक भूमिका। निवडणूक झाली, आता आम्ही सगळं विसरलो। लोकशाहीमध्ये जो जिंकून येतो त्याचं आम्ही स्वागत करतो। विशाल पाटील महाविकास आघाडीसोबतच राहतील, राऊतांकडून विश्वास। विशाल पाटलांना नाईलाजानं अपक्ष निवडणूक लढवावी लागली। भाजपचा पराभव करणं हाच इंडिया आघाडीचा हेतू, विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। मेरिटच्या आधारावर जागा वाटप झाल्यास विधानसभेमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळणार। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग, त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळाव्या, नाना पटोले यांचं वक्तव्य। अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित। 2 आमदार आजारी तर 3 आमदार बाहेर असल्याची माहिती। तर पराभव झाला तरी चालेल, मात्र अजितदादांची साथ सोडणार नाही, बैठकीमध्ये आमदारांचा निर्धार। काही अडचणींमुळे आमदार बैठकीला येऊ शकले नाहीत। आमच्या आमदारांनी कुणालाही संपर्क केला नाही, रोहित पवार यांच्या दाव्यावर अजित पवार यांचं उत्तर। भाजपच्या 400 पारच्या नाऱ्याचा अपप्रचार। कुठे कमी पडलो याचं आम्ही चिंतन करू। भाजप खासदारांना केलेलं संविधान बदलाचं वक्तव्य चुकलं, अजित पवार यांच्याकडून खंत व्यक्त। चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांबाबत केलेलं वक्तव्य लोकांना आवडलं नाही। चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त। पराभवानं खचून न जाता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अजित पवारांच्या आमदारांना सूचना। अजित पवार 2 दिवस मुंबईत तर 5 दिवस बारामतीमध्ये असणार। अपक्षाला पिपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा आम्हीच जिंकली असती। साताऱ्यामध्ये भाजप कॉपी करून पास, सुप्रिया सुळेंचा जोरदार निशाण। अपक्षांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये शरद पवार गटाला सरासरी 25,000 मतांचा फटका, जयंत पाटील यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांनी केवळ सुडाचं राजकारण केलं। फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई। फडणवीस आज राज्याच्या राजकारणातील खलनायक बनले, संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळेंचं इंदापूरमध्ये जंगी स्वागत। शहा सांस्कृतिक भवनामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाचं आयोजन। बारामतीमध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांवर मिर्झापूरसारखी फिल्म काढता येईल। इंदापुरातील कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळेंचं मिश्किल वक्तव्य। भाजप खासदार नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात
त्यांचे आभार मानले। निवडणूक काळामध्ये किरण सामंत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले। भाजपचे नेते निलेश राणे यांचा गंभीर आरोप। मुस्लिम आणि बौद्ध समाजामध्ये मोदींची भीती होती, संविधान बदलण्याच्या भीतीमुळेच काही जागा मागे पुढे झाल्या। शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर। रावसाहेब दानवेंना निवडून आणण्याचा माझा प्रयत्न, कल्याण काळे माझे मित्र, मात्र आम्ही युतीचा धर्म पाळला। दानवेंच्या पराभवाच्या प्रश्नावर अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। 15 जूनच्या आत राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 3 ते 4 मंत्रिपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक क्षेत्र वगळता आचारसंहिता संपली। कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे आज उमेदवारी अर्ज भरणार। कोकणातील भाजपचे हजारो कार्यकर्ते अर्ज भरताना उपस्थित राहणार। विधिमंडळाचं अधिवेशन लांबणीवर, 10 जूनला होणारं राज्याचं अधिवेशन आता 27 जूनला होणार। सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। राज्य सरकारनं दुधाचा दर वाढवला नाही तर उपोषण करणार, दौंडमध्ये सुप्रिया सुळे यांचा इशारा। परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी महादेव जानकरांचा प्रचार केला। संजय जाधव यांची नाना पटोले यांच्याकडे तक्रार। लोकसभा निवडणुकीतील यशानंतर नाना पटोले यांची लाडू तुला, काँग्रेसच्या टिळक भवनामध्ये पार पडला अनोखा विजय सोहळा। नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतीपदी अंजना वसावे यांची बिनविरोध निवड। पंचायत समितीवर शिंदे गटाची एखादी सत्ता, कार्यकर्त्यांकडून जल्लोष। निवडणूक निकालानंतर पंकजा मुंडे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला परळीमधून ताब्यात घेतले। सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या 25 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर 2 समाजातील वाद वाढल्यास इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार। बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती। अहमदनगरच्या पारनेरमध्ये निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरे यांना मारहाण, सुजय विखेंचे समर्थक विजय आवटी यांच्याकडून मारहाण झाल्याचा पवार गटाचा आरोप। अहमदनगरच्या पारनेरमध्ये 2 गटात वाद, तर पारनेरमधील परिस्थिती नियंत्रणात, कोणतीही आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचं आवाहन। पुणे अपघात प्रकरणातील सुरेंद्र अग्रवालच्या हायकोर्टात धाव, आरोपीला पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली, अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालचा दावा। किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात 351वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न, हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं। शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी 2000 कोटी रुपये द्या, हात जोडून विनंती करतो, नाहीतर सर्व शिवभक्तांना घेऊन रायगडावर बसेन, खाली उतरणार नाही, संभाजीराजेंचा इशारा। मुंबईसह उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 10 जूनपर्यंत पूर्ण करा, पालिका प्रशासनाची कंत्राटदारांना अंतिम मुदत। सर्व रस्त्यांवरील वाहतूक योग्य करण्याचे देखील पालिकेचे निर्देश। मुंबई विभागातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 11वीच्या 3,99,235 जागा, प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं सुरू। बीएमसीच्या 25 वॉर्डामध्ये डिजिटल डिस्प्ले प्रदर्शित केला जाणार। वॉर्डातील रुग्णालय, शाळा, प्रसूतिगृह, बाजार, उद्यानं, नळजोडणी आदी लोकसंख्या इत्यादी माहिती नागरिकांना मिळणार। मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नाव नोंदणी बंधनकारक। राज्यात मान्सूनचं आगमन, विदर्भात देखील लवकरच मान्सून दाखल होणार। नागपूरसह विदर्भामध्ये ढगाळ हवामान, ढगाळ हवामानामुळे तापमानात मोठी घट। कोल्हापूरमधील सीमा भागामध्ये काल संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस, चिकोडी आणि सौंदत्ती परिसरामध्ये तासाभरात पावसाचं थैमान। अहमदनगर जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी, उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये अनेक भागात पावसाची हजेरी, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं शेतीला तळ्याचं स्वरूप, विहिरींची पाणी पातळी देखील वाढली। वाशीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पहिल्याच पावसामध्ये नगरपरिषदेचा कारभार चव्हाट्यावर, नालेसफाई झाली नसल्यानं रस्त्यांवर पाणी साचलं। वाशिमच्या कारंजा आणि मनोरा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, खरीप हंगामातील शेती मशागतीच्या कामांना वेग येणार। यवतमाळमध्ये वडगाव जंगल परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, पोलीस ठाण्याच्या इमारतीचं छप्पर उडालं, संगणकासह कागदपत्रांचं मोठं नुकसान। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, काही भागामध्ये फळबागांचं नुकसान, तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा।